श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 17 जुलै 2024 वार बुधवार आणि उद्या आहे आषाढी एकादशी. एकादशी ही वर्षभरातून 24 एकादशी येत असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं असं महत्त्व आहे. त्याचबरोबर प्रत्येक एकादशीला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. त्याचबरोबर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या वेगवेगळ्या रूपांचं याने दर्शन होत असतं. त्याचबरोबर उद्या आहे आषाढी एकादशी. एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित अशी ही तिथी आहे. त्यांची सर्वात आवडती ही तिथी आहे. या दिवशी दिवसभर उपवास असणार आहे. त्याचबरोबर ज्यांना वर्षभरातील एकादशीच्या व्रताला सुरुवात करायची असेल तर ती या आषाढी एकादशीपासून सुरू करू शकता. आषाढी एकादशी सर्व एकादशांमध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची मानली जाते. या दिवशी काही उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात. त्याचं फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं. तर या आषाढी एकादशीला तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला बोलून एक नारळ तुम्हाला ठेवायचा आहे. तर तो नारळ कुठे ठेवायचा आहे व कसा ठेवायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, फक्त एक नारळ तुमच्या मनातील जे काही कुठलीही इच्छा असू द्यात, कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्यात, ती पूर्ण करणार आहे. तर फक्त एक त्यासाठी नारळ लागणार आहे. तर बघा, मग ती इच्छा बोलून तुम्हाला हा नारळ हा जो आहे तो ठेवायचा आहे. यामुळं तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे, मुलांची प्रगती होणार आहे, पतीची देखील प्रगती होणार आहे. बघा, कुठलाही उपाय करताना मनात श्रद्धा हवी, भाव हवा, तरच ती फलदायी ठरत असते. तर हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे. हा उपाय अगदी कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, मुलं अगदी कोणीही केला ना तरी चालणार आहे. तर फक्त उपाय करताना मनामध्ये भाव असणं खूप महत्त्वाचं आहे. तर काय, हा एक नारळ घ्यायचा आहे. बघा, हा नारळ ठेवल्याने तुमच्या ज्या मनोकामना आहे, ज्या इच्छा आहे त्या पूर्ण होतील. हा उपाय उद्या आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशीलाच महाएकादशी असं देखील म्हटलं जातं. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत श्रीहरी विष्णू हे योग निद्रेत असतात. म्हणून या 4 महिने चातुर्मास पाळला जातो. या 4 महिने विष्णूंची पूजा केली जात नाही असं म्हटलं जातं. तर या एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. बघा, हा जो नारळ आहे तो तुम्ही तुमच्या पैशाने विकत आणलेला नारळ हवा आहे. तो उगाच कोणीतरी दिलेला आहे आणि तो तुम्ही वापरला तर अजिबात चालणार नाही. तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने विकत घेतलेलाच नारळ पाहिजे आणि तो पण पाण्याचा नारळ पाहिजे. बघा, त्यात पाणी असायला हवं. तर काय करायचं आहे, असा एक नारळ आणायचा आहे. नंतर तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला बघा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या नारळावर थोडंसं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. थोड्याशा अक्षता नारळावर ठेवायच्या आहे आणि हा जो नारळ आहे तो तुम्ही देवघरासमोर तुम्ही बसून तुमच्या दोन्ही हातात घेऊन तुम्हाला हा नारळ बसायचा आहे आणि डोळे बंद करून तुमची जी काही मनात इच्छा आहे ना, कुठलीही असू द्यात, आर्थिक असू द्यात, जी कुठली आहे, कितीही कठीणातील कठीण जी इच्छा आहे ना, जे काही आहे, जे काही मागायचं आहे ते तुम्हाला प्रार्थना स्वरूपात बोलायचं आहे. आणि तुम्हाला जे हवं आहे त्याचं बघा, त्याचबरोबर दुःख अडचणी अगदी काहीही असो ते त्या नारळ हातात घेऊन तुम्हाला देवासमोर बोलायचं आहे, ते सांगायचं आहे आणि नंतर तो जो नारळ आहे तो तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुमच्या जवळपास जर विष्णू मंदिर असेल
किंवा राम मंदिर असेल किंवा विठ्ठल मंदिर जरी असेल ना, तर तिथे हा नारळ जो आहे तो तिथे जाऊन ठेवून यायचा आहे. परंतु जेव्हा तुम्ही मनातील इच्छा सांगाल तेव्हा किमान देवघरात तो थोडा वेळ तरी तुमच्या घरात नारळ ठेवायचा आहे आणि नंतर तुम्ही मंदिरात जाऊन ठेवून यायचा आहे. मग हा नारळ अगदीच तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी नेऊन ठेवला ना तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. बघा, अतिशय हा प्रभावी अशी ही सेवा आहे. तुम्ही अगदी श्रद्धेने करा, विश्वासाने करा, त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर तुमची जी काही इच्छा आहे ना ती तुमची पूर्ण होणार आहे. तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे, मुलांची प्रगती होणार आहे. तुमची मनात जी काही इच्छा होती, ज्या काही समस्या होत्या, अडचणी, संकट, ते सर्व काही दूर होणार आहे आणि तुमची जी काही इच्छा होती, जी अपेक्षा होती ती तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे. ती पूर्ण होण्याचा तुमचा मार्ग जो आहे तो नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे. तर हा अनुभव नक्की घेऊन पहा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.